कशामुळे वाढल्या, असा काय चमत्कार घडला, असं काय त्यांनी कामं करून दाखवली, असे काय त्यांची इंडस्ट्री आहे की आज एक कोट्याधीश चे मालक हे झालेले आहेत. मधी कुत्र्यांची नसबंदी काढली, भटक्या कुत्र्यांची 5 वर्षात 43,680 कुत्र्यांवर नसबंदी केल्याचा दावा केला. असलं भ्रष्टाचार चाललेला, असलं धुलाई आपल्या महानगरपालिकेची चालली आहे. पण आम्ही सत्तेचा उत्मात होऊन दिला नाही, माज होऊन दिला नाही. आता सत्तेची मस्ती, नशा आणि माज झालेला आहे आणि त्यामुळे या सगळ्या घटना घडतायत. पालिकेच्या कारभारात पारदर्शकतेचा पूर्णपणे अभाव आहे. राज्यातील कोणाचाही वचक राहिलेला नाहीये. त्यामुळे शहरामध्ये लुटारू गँग तयार झालेली आहे आणि याच भ्रष्टाचारी राक्षसाचं दहन करण्यासाठी आम्ही हे सगळ्या निवडणुकीच्या मैदानात उतरलेलो आहे. माननीय पालकमंत्री बोलतात की या शहरातले गुन्हेगारी संपली पाहिजे, कोयता गँग संपली पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला पुण्याच्या पूर्वेपासून पश्चिमेपासून दक्षिणेपर्यंत त्यांची उमेदवाराची यादी पाहिल्यानंतर सरसकट आपल्याला दिसतं की हे कुठल्या तत्वात बसतं हे मला माहीत नाही. नक्कीच मला असं वाटतं की शेवटी राजकारण्यांनी, सत्ताधाऱ्यांनी या शहराच्या कायदा सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी स्वतः पहिली आमची आहे आणि त्यामुळे खरं तर कोण कोणाला दिली आहे तुम्ही नीट तपासा. एका व्यक्तीला परदेशात जायला कुणी मदत केली, जरा डोकं खाजवा, आठवा. पुण्यामध्ये एक व्यक्ती परदेशामध्ये पळून गेला की नाही, त्याला पासपोर्ट कुणी दिला, कसा गेला, काय गेला, याचं जरा नीटपणे चौकशी करा. आणि त्यांनी पण वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळ्या निवडणुकीमध्ये कुणाकुणाला उमेदवारी दिलेली आहे गेल्या 15-20 वर्षात, हेच